श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक थोर संत आणि दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते। त्यांचा जन्म इसवी सन 1856 ते 1878 दरम्यान झाला। ते श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात। स्वामी समर्थांबद्दल अधिक माहिती। जन्म आणि कार्यकाळ। स्वामी समर्थांचा जन्म इसवी सन 1856 मध्ये झाला आणि त्यांनी 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली। अक्कलकोट येथील वास्तव्य ते जवळपास 22 वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य करून होते आणि त्यांनी तेथेच भक्तांना मार्गदर्शन केले। दत्त संप्रदायातील स्थान ते श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार मानले जातात। भक्तांसाठी त्यांनी समर्थांना आजही अनेक लोक श्री स्वामी समर्थ या नावाने भक्तिभावाने स्मरतात। त्यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो, जो भक्त मोठ्या उत्साहाने साजरे करतात। मंत्र श्री स्वामी समर्थ हा एक प्रभावी मंत्र आहे, जो भक्तांना मानसिक शांती आणि सकारात्मकता देतो। श्री स्वामी समर्थ।